ओम शांती। आज आहे 18 फेब्रुवारी 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही या विश्वविद्यालयामध्ये आला आहात, जुन्या दुनियेमधून मरून नवीन दुनियेमध्ये जाण्याकरिता। आता तुमची प्रीत या भगवंतावर जडली आहे। प्रश्न आहे, कोणत्या विधीद्वारे बाबांची आठवण तुम्हाला श्रीमंत बनवते? उत्तर आहे, बाबा आहेत बिंदू। तुम्ही बिंदू बनून बिंदूची आठवण करा तर श्रीमंत बनाल। जसे एकावर एक बिंदू अर्थात शून्य लावा तर 10, पुन्हा बिंदू लावा तर 100, मग 1000 होतात। तसे बाबांच्या आठवणीद्वारे बिंदू लागत जातो। तुम्ही श्रीमंत बनत जाता। बाबांच्या आठवणीमध्येच खरी कमाई आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. आपण ईश्वरीय विद्यार्थी आहोत, हे कायम लक्षात ठेवायचे आहे। कोणतीही घाणेरडी सवय लावून घ्यायची नाही, तिला काढून टाकायचे आहे। विकाराचा थोडा सुद्धा विचार येता कामा नये। 2. जिवंतपणी शरीराचे भान विसरून बाबांची आठवण करायची आहे। ज्ञानाच्या विविध मुद्द्यावर विचार सागर मंथन करून पतितांना पावन बनविण्याचा धंदा करायचा आहे। आजचे वरदान आहे, संतुष्टतेच्या त्रिमूर्ती प्रमाणपत्राद्वारे सदैव सफलता प्राप्त करणारे उच्च पदाचे अधिकारी भव। स्पष्टीकरण आहे, सदैव सफल होण्यासाठी बाबांशी आणि परिवाराशी नीट संबंध पाहिजे। प्रत्येकाला 3 प्रमाणपत्रे घ्यायची आहेत, बाबा, आपण स्वतः आणि परिवार। परिवाराला संतुष्ट करण्यासाठी छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा की सन्मान देण्याची नोंद सतत चालू राहावी, यामध्ये निष्काम बना। बाबांना संतुष्ट करण्यासाठी सत्य बना आणि स्वतःशी संतुष्ट राहण्यासाठी सदैव श्रीमताच्या मर्यादेच्या रेषेच्या आतमध्ये रहा। ही 3 प्रमाणपत्रे उच्च पदाचा अधिकारी बनवतील। स्लोगन आहे, जे चित्राला अर्थात शरीराला पाहता, चैतन्य आणि चरित्राला पाहतात तेच श्रेष्ठ चरित्रवान आहे। ओम शांती।